आणखी एक धक्कादायक बातमी नागपुरातून. नागपुरामध्ये भर दिवसा महिलेचा खून झालेला आहे. सिव्हिल लाईन परिसरातली ही धक्कादायक घटना आहे. माया पसेरकर या महिलेचा खून झालाय. खुनाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जे मयेचे जे नाव आहे त्याचे नाव माया मदन पसेरकर आहे आणि त्याच्या वय 58 वर्ष आहे. आतापर्यंत जे माहिती मिळाली त्या नुसार ते घरगुती इशू असं वाटते, पण आता मी स्पष्ट सांगू शकत नाही. हे तपासचे भाग आहे. मी नंतर तुम्हाला सांगू शकतो. आज घटनाक्रम काय होता काय? घटनाक्रम जे आपण सीसीटीव्ही फुटेज आता बघितले त्यामध्ये एक मुलं आहे, ते त्याचे पाठीमागे करत होते आणि त्यांनी जे हे स्पॉट आहे, जवळचे जे स्पॉट आहे, त्यांना तिथे चाकू मारले. इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी. पाहूयात. भर दिवसा नागपूरमधल्या सिव्हिल लाईन मध्ये जे आहे तो खून होताना आपण पाहतो आहोत आणि हीच ती जागा आहे. या ठिकाणी एका महिलेचा जो आहे खून झाल्याचा जे आहे आपण पाहतो आहोत. या ठिकाणी आता फॉरेन्सिक लॅबची टीम जी आहे ती इन्व्हेस्टिगेशन जे आहे, तपास जो आहे तो करते आहे. या ठिकाणी महिलेचे चष्मा असेल, तिची चप्पल असेल, त्यानंतर जो खून करण्यात आला त्यामुळे इथे जमा झालेलं ते रक्त असेल, हे आपण इथे दृश्यांमध्ये पाहू शकतो. आणि माया पसेरकर या महिलेचं नाव आहे आणि या महिलेचा जो आहे जागीच मृत्यू झाल्याचं जे आहे ते पोलिसांकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे. आणि सध्या पोलीस यंत्रणा इथे सज्ज झालेली आहे आणि या अनुषंगाने पुढचा तपास जो आहे पोलीस करणार आहे. आरोपी अजूनपर्यंत पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. मात्र जो खून करण्यात आलेला आहे त्याचं नेमकं कारण काय आहे, घरगुती कारण आहे की अजून कुठला बाहेरचा वाद आहे, याबद्दलची स्पष्टता अजूनपर्यंत पोलिसांमार्फत मिळालेली नाहीये. मात्र हा खून झालेला आहे त्याचा तपास जो आहे तो पोलिसांमार्फत करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती पोलिसांनी सध्या दिलेली आहे. मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.